महाविकास आघाडीनं निवडणूक वचननाम्यात 10 रुपयात जेवणाची थाळी देण्याचं आश्वासन दिलं होतं। त्याची राज्यासह बुलढाण्यात सुद्धा पूर्तता करण्यात आली असून गणतंत्र दिनाला शिवभोजन केंद्राचं औपचारिक उद्घाटन राज्याचे मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आलं। शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यातील जनतेला अवघ्या 10 रुपयात जेवणाची थाळी देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती। सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यातील 50 ठिकाणी ही योजना राबवली जात आहे। ही योजना बुलढाण्यात देखील 3 ठिकाणी सुरू झाली। या योजनेमुळे गोरगरिबांना 10 रुपयात थाळी मिळेलच, पण अनेक हातांना रोजगारही मिळणार। दरम्यान स्टेडियम कॉम्प्लेक्स समोरील शिवभोजन केंद्राचं राज्याचे मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। महाराष्ट्र शासन हे महाआघाडीचे सरकार राज्यामध्ये स्थापन झाल्यानंतर महाआघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं हे महाआघाडीचं सरकार। त्यापैकी शिवसेनेच्या जाहीरनाम्यामध्ये किंवा वचननाम्यामध्ये आम्ही सरकारमध्ये जर आलो तर आम्ही महाराष्ट्रामध्ये 10 रुपयामध्ये गरीब आणि गरजू लोकांना जेवण उपलब्ध करून देऊ अशा प्रकारचं आश्वासन त्याच्यामध्ये देण्यात आलं। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सरकार आल्यानंतर सुरुवातीला जे काही निर्णय घेतलेत, मग शेतकऱ्यांच्या बाबतीमधले असतील किंवा शिवथाली शिवभोजन सुरू करण्याच्या बाबतीमध्ये, आज प्रजासत्ताक दिनाच्या या मुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। आणि बुलढाणा शहरामध्ये सुद्धा 400 थाळ्यांचं नियोजन भर दिवशी करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार आज या ठिकाणी हे औपचारिक उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ, पुरवठा अधिकारी बेल्लाडे, उपजिल्हा अधिकारी प्रमोद सिंग दुबे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी शिवभोजनाचा आस्वाद घेतला। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।